वेलकम टू ऑल. याच्या आधी आपण जो चॅप्टर पाहिला होता त्यामध्ये सर्क्युलर मोशन हा भाग पाहिला होता. आपण सर्क्युलर मोशनवरती जे शेवटचे दोन न्यूमरिकल आहेत ना, ते दोन्ही न्यूमरिकल पहा. एकामध्ये ॲक्सलरेशन विचारलेलं आहे तर एकामध्ये फोर्स विचारलेला आहे. कसे सोडवलेले आहेत ते तुम्ही पहा. त्याच्यानंतर आपल्याला नवीन चॅप्टर सुरू करायचा आहे आणि तो म्हणजे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. मग याच्यातला फक्त एक पॉईंट आपण घेणार आहोत, पण बाकीचा इतर भाग जो आहे तो काय आहे नेमका तो आपण समजून घेऊया. ठीक आहे. जर तुमच्यासमोर टेक्स्टबुक असेल तर ते तुम्ही ओपन करून ठेवा, पहा. त्यामध्ये नसेल तर इकडे पहा. काय आहे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरमध्ये हा जो कॅन यू रिकॉल मधला जो भाग जो आहे तो एकदा वाचून घेऊयात आपण. काय त्यांनी सांगितलं ते पहा. अगदी सुरुवातीला काय म्हणलं, टेम्परेचर ऑफ बॉडी डिटरमाइन्स इट्स हॉटनेस. हे टेम्परेचर काय डिटरमाइन करतं, एखादी वस्तू गरम आहे का थंड आहे ना, हे कळतं. का वॉर्म आहे का हॉट आहे का कूल आहे. म्हणजे या ठिकाणी जसं की पाणी गरम आहे, त्यामध्ये पाणी गरम आहे का थंड आहे हे आपण हात घालून पाहतो ना. त्यावेळेस आपल्या हाताचं टेम्परेचर हे जर त्या गरम पाण्याच्या टेम्परेचरपेक्षा कमी असेल तर आपल्याला ते सेन्स होतं की ते हॉट आहे. तसं या ठिकाणी इथं टेम्परेचर ऑफ द बॉडी डिटरमाइन्स इज हॉटनेस फाईन. तर हीट काय आहे, हीट इज द एनर्जी, इज इट्स हीट कंटेंट. आता याला आपण हीटला एनर्जी, एक प्रकारची एनर्जी, सतत फ्लो होणारी एनर्जी, त्याला आपण ट्रान्झिट एनर्जी असं म्हणतो होता, की ज्याचं असाइनमेंट काय आहे, जूल आहे. ठीक आहे. पण कॅलरी हे एक एकक वापरतो आपण. पण त्याच्यामध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की एक कॅलरी म्हणजे एक जूल म्हणजे 4.2 कॅलरी, अप्रॉक्सिमेटली 4.2 कॅलरी. एक जूल म्हणजे किती कॅलरी असते. ठीक आहे. सेकंड पॉइंट, प्रेशर इज द फोर्स. आता याच्यामध्ये प्रेशर मध्ये जो फोर्स ऍक्ट होतो तो फोर्स कसा पाहिजे, तर तो फोर्स एक्झॅक्टली परपेंडिक्युलर पाहिजे. प्रेशर, समजा ही वस्तू आहे, त्या वस्तूवरती असा फोर्स एक्झर्ट होतोय. ठीक आहे. तर हा फोर्स पर युनिट एरिया, याच्यामध्ये फोर्स जो ऍक्ट होतो, ज्या एरियावरती ऍक्ट होतो त्या एरियावरती तो फोर्स कसा ऍक्ट झाला पाहिजे, परपेंडिक्युलर. तर त्याला आपण काय म्हणू शकतो, प्रेशर. फोर्स जर पॅरलल ऍक्ट झाला एरियाला तर त्याला प्रेशर म्हणता येत नाही. तो भाग याच्यामध्ये लक्षात ठेवायचा आपल्याला. 3 नंबर, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस एक्सपांड्स ऑन हीटिंग. म्हणजे हीट दिल्यानंतर, ही एनर्जी दिल्यानंतर सॉलिड असेल, लिक्विड असेल किंवा गॅसेस असेल, त्यांचं एक्सपान्शन होतं. आता एक्सपान्शन म्हणजे नेमकं काय होतं है ना, तो भाग खाली दिलेला आहे. एक्सपान्शन होतं म्हणजे काय होतं, म्हणजे ज्यावेळेस रूम टेम्परेचरला एखाद्या सॉलिडचा विचार केला आपण, तर त्याच्यामध्ये जे काही मॉलिक्युल्स आहेत ते दीज मॉलिक्युल्स और ॲटम्स व्हायब्रेट अबाउट देअर मीन पोझिशन. ॲज वी हीट इज सप्लाय टू द ऑब्जेक्ट किंवा बॉडी, याला आपण हीट सप्लाय केली तर त्याची जी एनर्जी आहे, दोन्ही प्रकारची एनर्जी असते, कायनेटिक एज वेल एज पोटेन्शियल. याची जी कायनेटिक एनर्जी जी आहे ती हीटमुळे कायनेटिक एनर्जी काय होते, वाढते. आणि ही एनर्जी वाढल्यामुळे शेजारच्या जे ॲटम्स आहेत, जवळचे जे ॲटम्स आहेत, त्याला ते पुश करतो. जो ॲटम म्हणजे शेजारचा ॲटम काय, शेजारच्या ॲटमला पुश करतो आणि त्याच्यामुळे त्याचं काय होतं, लेंथ किंवा एक्सपान्शन होतं असं म्हणतो आपण. म्हणजे एखाद्या वस्तूला हीट दिल्यामुळे त्या दोन मॉलिक्यूल, दोन ॲटममधलं अंतर वाढतं आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्याचं काय होतं, एक्सपान्शन होतं. त्यानंतर 4 नंबर, substances change their state from solid to liquid, liquid to gases on heating up to the specific temperature. आता हे पण माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. की जसं की आपण बर्फ घेतला, बर्फाला हीट दिली आपण, बर्फाचं काय होतं, पाणी होतं. त्या पाण्याला अजून हीट देत गेलो आपण तर पुढे जाऊन त्याच पाण्याचं काय होतं, बाष्पीभवन होतं आणि म्हणजेच आपण बर्फाचं बाष्पात रूपांतर करू शकतो, म्हणजे स्टेट चेंज होतो. इंट्रोडक्शनमध्ये जो काही भाग दिलेला आहे ना, तो सर्व टेम्परेचर आणि हीटच्या बाबतीत आहे. शारदानगरच्या सिलेबसमध्ये या ठिकाणी हा भाग नाही आहे. आता याच्यामधला फक्त तुम्ही जो भाग
म्हणजे वाचून काढा फक्त. पुढे आपल्याला या ठिकाणी कुठला भाग महत्त्वाचा आहे तर हे जे अंडरलाईन किंवा डार्क केलेलं जे लाईन आहे ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय हीट सप्लाइड टू द सबस्टन्सेस increases the kinetic energy of the molecules or atoms. आत्ताच तुम्हाला सांगितलं मी की हीट दिल्यामुळे त्या सबस्टन्सची कायनेटिक मॉलिक्युलची किंवा ॲटमची कायनेटिक एनर्जी वाढते. आणखीन काय तर ही ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी जी आहे ती ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी पर पार्टिकल ऑफ द सबस्टन्स डिफाईन्स द टेम्परेचर. मग एवढंच आहे की या ठिकाणी अंडरलाईन केलेला भाग थोडासा किंवा डार्क केलेला भाग थोडासा लक्षात ठेवायचा की एखाद्या वस्तूचे टेम्परेचर वाढते. टेम्परेचर वाढतं म्हणजे नेमकं काय होतं द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी पर पार्टिकल म्हणजे ही ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी काय होते वाढत जाते. ती एनर्जी वाढते म्हणून तो टेम्परेचर वाढतं असं म्हणतो आपण. ठीक आहे. तर याच्यानंतर पुढचा जो भाग जो आहे तो एकक दिलेले आपल्याला माहिती आहे 1 जूल म्हणजे 10⁻⁷ अर्ग आहे. त्यानंतर 1 कॅलरी आहे ना 1 कॅलरी म्हणजे 4.2 जूल अप्रॉक्सिमेटली 4.2. आता डायमेन्शन्स ऑफ हीट काय असेल तर जे एनर्जीचे तेच m⁻⁴ l⁻²⁴ t⁻². पण डायमेन्शन ऑफ टेम्परेचर काय आहे टेम्परेचर ही एक फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे की ज्यासाठी काय वापरतो आपण के वापरतो है ना. लेटर कुठलं वापरतोय के म्हणून k⁻⁴ हे त्याचे काय असतील डायमेन्शन्स असतील. ठीक आहे. आता शारदानगरच्या सिलेबसमध्ये हा पॉईंट आपण घेत नाही 7.3 पण याच्यामधला कुठला भाग आपल्याला लक्षात ठेवायचा एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तुम्हाला सेल्सिअसचं कन्व्हर्जन केल्विनमध्ये करता आलं पाहिजे. केल्विनचं टेम्परेचर तुम्हाला या ठिकाणी फॅरनहाईटमध्ये कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. म्हणजे तो फॉर्म्युला फक्त आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता सेल्सिअस स्केल म्हणजे काय तरी दिलेलं आहे ना. ऑन दिस स्केल द आईस पॉईंट इज मार्क्ड ॲज 0 अँड स्टीम पॉईंट इज मार्क्ड ॲज 100. असं केल्विन स्केलमध्ये वेगळं आहे फॅरनहाईट स्केलमध्ये वेगवेगळं आहे. ठीक आहे. तसं या ठिकाणी इथं फॅरनहाईट स्केलमध्ये काय केलं आहे द आईस पॉईंट इज मार्क्ड ॲज 32 अँड द स्टीम पॉईंट इज मार्क्ड ॲज 212. म्हणजे प्रत्येकाचं मार्किंग कसं आहे वेगवेगळे आहे. तर या तिघांचं कन्व्हर्जन जसं की इथं फॅरनहाईट आणि डिग्री सेल्सिअस याचा एक कन्व्हर्जन फॅक्टर जो आहे तो फॉर्म्युला इथे दिलेला आहे. पण या ठिकाणी आपल्याला हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तो तुम्हाला सांगेन मी याच्या पुढे आहे ते. ठीक आहे. हा भाग आपण सध्या आपल्या शारदानगर सिलेबसमध्ये ठेवत नाहीये. ॲब्सोल्यूट टेम्परेचर आणि आयडियल गॅस. आता हा भाग लक्षात ठेवत आपण. ॲब्सोल्यूट टेम्परेचर किंवा ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे काय. ठीक आहे. त्यासाठी या ठिकाणी आपण एक ग्राफ पाहूयात. ग्राफवरून तो भाग समजेल अजून. हा ग्राफ पाहू. ठीक आहे. या ग्राफमध्ये या ग्राफला व्यवस्थित पहा. या ग्राफमध्ये एक्स ॲक्सिसला काय आहे टेम्परेचर आहे. वाय ॲक्सिसला काय आहे व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम ऑफ गॅस आहे. ज्यावेळेस टेम्परेचर 0 होतं त्यावेळेस व्हॉल्यूम 0 होतोय का नाही होत. व्हॉल्यूम 0 कधी होतो एका पर्टिक्युलर टेम्परेचरला. म्हणजे या ठिकाणी इथं ज्या टेम्परेचरला त्याचं व्हॉल्यूम 0 होतो त्या टेम्परेचरला आपण काय म्हणतोय ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर असं म्हणतो की जे किती आहे -273 डिग्री सेल्सिअस एवढा आहे. ठीक आहे. हे काय आहे डिग्री सेल्सिअसमध्ये टेम्परेचरचं स्केल आहे. तर अशा या ठिकाणी म्हणजे ज्या टेम्परेचरला या ठिकाणी त्याचा व्हॉल्यूम 0 होतो त्या टेम्परेचरला आपण काय म्हणतोय ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणतो की ज्याला काय म्हणतोय आपण 0 केल्विन. ठीक आहे. त्याला काय म्हणतोय आपण 0 केल्विन. तर हा भाग लक्षात ठेवा. 0 केल्विन म्हणजेच -273 डिग्री सेल्सिअस. तर 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन तर ते आहे 273 केल्विन. म्हणजेच काय 0 मध्ये 273 ऍड करतो म्हणजे 100 सेल्सिअसचं तुम्हाला केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर ते 273 फक्त काय करायचं आहे ऍड करायचं आहे असं लक्षात ठेवा. ठीक आहे. याच्यानंतर
याच्या पुढचा भाग जो आहे तो पुढचा भाग पाहूयात आपण. की तुम्हाला या ठिकाणी ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे 200 वजा 273 डिग्री सेल्सिअस किंवा 0 केल्विन हे लक्षात ठेवा. आणि हा महत्त्वाचा भाग ही डायग्राम त्याला थोडंसं मॅग्निफाय करतो मी आणि तुमच्या समोर ठेवतो. ओके, आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा फॉर्म्युला म्हणजे 7.3 हा लक्षात ठेवायचा, कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा. ठीक आहे, 7.3 तुम्ही डिग्री सेल्सिअसचं केल्विन करू शकता किंवा फॅरनहाइटचं सेल्सिअस फॅरनहाइटचं केल्विन करू शकता. फॉर्म्युला कसा आहे, Tc/100 is equal to Tf minus 32/180 is equal to Tk minus 273/100. इथं 100 आहे, इथे 100 आहे, इथं वजा 273 आहे, इथं वजा 32 आहे, इथं 180 आहे. हा 7.3 फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. तिन्ही स्केल पहा, ही केल्विनची स्केल आहे, ही डिग्री सेल्सिअसची आहे, तर ही फॅरनहाइटची आहे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजेच केल्विन स्केलमध्ये जर 0 असेल तर त्यावेळेला सेल्सिअसमध्ये किती असेल ते 200 वजा 273, तर तेच फॅरनहाइटमध्ये किती असेल वजा 459 फॅरनहाइट एवढं असेल. जर मी या ठिकाणी सेल्सिअस केलं की 0 या ठिकाणी आलो, 0 या ठिकाणी आलो, तर त्यावेळेला फॅरनहाइटमध्ये किती आहे 32 आहे, त्यावेळेला केल्विनमध्ये किती आहे 273 केल्विन. तर या ठिकाणी अशा पद्धतीने इथे तुम्ही हा आईस पॉईंट आहे ना, आईस पॉईंट की ज्याला 32 फॅरनहाइट 0 डिग्री सेल्सिअस आणि 273 केल्विन, हा ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर की ज्याला 200 वजा 273 डिग्री सेल्सिअस आहे आणि वजा 459 फॅरनहाइट आहे. स्टीम पॉईंट पहा, स्टीम पॉईंटला 100 डिग्री सेल्सिअस बॉइलिंग पॉईंट तुम्ही त्याला म्हणता आहे ना, की जिथं त्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं, त्याला स्टीम पॉईंट असं म्हणतो आपण. तर या वेळेला हा किती असेल 100 ॲड केला आपण, 100 त्या 100 मध्ये 273 ॲड केलं 373. तर इथे किती होतं ते आपल्याला किंमत ठेवून काढावं लागेल. तर किती होतं 212 फॅरनहाइट होतं. त्याच्या ठिकाणी ह्युमन बॉडी टेम्परेचर पहा, आपल्या बॉडीचं टेम्परेचर जर आपण बऱ्याच वेळेला आपण आता हे टेम्परेचर मोजलेलं आहे या कोविड सिच्युएशनमध्ये आहे ना, तर तो जो थर्मामीटर जो आहे तो कधी कधी डिग्री सेल्सिअसमध्ये पण दाखवू शकतो, स्केल चेंज करू शकतो त्या थर्मामीटरचा आपण, IR थर्मामीटरचा, तो फॅरनहाइटमध्ये पण दाखवू शकतो. म्हणजे रूम म्हणजे आपलं बॉडी टेम्परेचर किती पाहिजे तर 35 ते 37 दरम्यान पाहिजे आहे ना. सध्या किती तिथे आहे तो जवळपास 37 आहे. म्हणजे याचा अर्थ किती पाहिजे 98च्या आसपास पाहिजे, 98च्या आसपास. तेच इकडं केल्विनमध्ये किती असेल 310 आहे ना. तर अशा या ठिकाणी हा फक्त फॉर्म्युला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर 7.42 मध्ये आता आयडियल गॅस हा भाग जो आहे, कुठला भाग आयडियल गॅस इक्वेशनमध्ये पहिला फॉर्म्युला जो लिहिलाय त्याने चार्ल्स लॉ म्हणला आहे, हा भाग आपल्याला पुढे आहे ना. तो आपण सध्या तरी हा भाग आपल्या या 11वी सिलेबसमध्ये ठेवलेला नाही, पण काय आहे लक्षात ठेवा, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरचं रिलेशन आहे चार्ल्स लॉ म्हणजे. ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम ऑफ द गॅस एन्क्लोजर गॅस इज डायरेक्टली बिफोर टेम्परेचर. याचा अर्थ टेम्परेचर वाढलं की व्हॉल्यूम पण वाढतो. ठीक आहे, तसंच या ठिकाणी दुसरं काय आहे गै-लुसाक लॉ, की ज्याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय तर प्रेशर आणि टेम्परेचरचं या ठिकाणी रिलेशन आहे. प्रेशर आणि टेम्परेचरचं रिलेशन आहे. काय सांगतं प्रेशर इज डायरेक्टली बिफोर टेम्परेचर ॲज वी कीप द व्हॉल्यूम कॉन्स्टंट. टेम्परेचर वाढलं की प्रेशर पण काय होतं वाढतं. हा काय आहे गै-लुसाक लॉ आहे. त्यानंतर बॉयल्स लॉ, प्रेशर आणि व्हॉल्यूमचं आहे ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे प्रेशर जर वाढवलं तर व्हॉल्यूम कमी होतो है ना. म्हणून या ठिकाणी हा बॉयल्स लॉ, असे तिन्ही लॉ एकत्र केले आपण तर मग एक आयडियल गॅस इक्वेशन तयार होतं की ज्याला तुम्ही काय म्हणता PV इज इक्वल टू nRT. ओके, तिन्ही लॉ आपल्याला पुढे पाहायचे आहेत, पुढच्या वर्गात आहेत ते. आता सध्या आपण पुढचा भाग पाहूयात की जो आपण सिलेबसमध्ये इथल्या सिलेबसमध्ये घेणार आहोत. तर तो पहिला भाग आहे तो म्हणजे थर्मल एक्सपान्शन. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरमध्ये सुरुवात कुठून करायची, इथून करायची, थर्मल एक्सपान्शन ऑफ
मॅटर म्हणजे थर्मल एक्सपान्शन. किती प्रकारचे? 3 प्रकारचे थर्मल एक्सपान्शन आहेत. मग त्यातला या ठिकाणी सुरुवातीला काय दिले पाहिजे? व्हेन द मॅटर इज हिटेड. व्हेन द मॅटर इज हिटेड. थोडंसं मोठं करूया त्याला. ठीक आहे. ओके. व्हेन द मॅटर इज हिटेड इट्स नॉर्मली एक्सपांड. ठीक आहे. व्हेन कूल्ड इट्स नॉर्मली कॉन्ट्रॅक्ट्स. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तूला हीट देतो त्यावेळेस तो जनरली नॉर्मली कसा होतो? तो एक्सपांड होतो. समजा एक अशी वायर आहे. ठीक आहे. वायरला मी या ठिकाणी काय केलेलं आहे? हीट अप्लाय केलेलं आहे. सॉरी, काय केलं? हीट दिलेली आहे. अशी एवढी होती वायर. हीट अप्लाय केल्यानंतर काय होईल? त्याची या बाजूलाही लेंथ वाढेल आणि या बाजूलाही लेंथ वाढेल. ठीक आहे. दोन्ही बाजूला वाढेल जर त्याला त्या वायरला हीट दिली असेल तर. मग याच्यामध्ये या ठिकाणी नॉर्मली आणि ज्यावेळेस कूल करतो त्यावेळेस तो काय होते? कॉन्ट्रॅक्ट होते, आकुंचन पावते. द ॲटम्स इन अ सॉलिड व्हायब्रेट अबाउट देअर मीन पोझिशन. काय होतं नेमकं? है ना? अबाउट मीन पोझिशन अँड व्हेन हीटेड दे व्हायब्रेट फास्टर. अँड फोर्स इच अदर टू मूव्ह लिटल फर्दर अपार्ट. म्हणजे त्या एनर्जीमुळे, कार्डिक एनर्जी वाढल्यामुळे ते शेजारच्या ॲटमला काय करतात? फोर्स करतात आणि त्याला ढकलतात. आणि त्यामुळे काय होतं? दिस रिझल्ट इन टू एक्सपान्शन. त्याच्यामुळे काय होतं? एक्सपान्शन होतं. द मॉलिक्युल्स इन द लिक्विड अँड गॅसेस मूव्ह विथ द सर्टन स्पीड. व्हेन हीटेड दे मूव्ह फास्टर. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस एखाद्या गॅसला किंवा लिक्विडला आपण हीट देतो त्यावेळेस त्या मॉलिक्युलच्या फिरण्याचा स्पीड काय होतोय? वाढतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये 3 प्रकारचे एक्सपान्शन आहेत. किती प्रकारचे? 3. त्यातला पहिला कुठला आहे? लिनियर एक्सपान्शन. लिनियर एक्सपान्शन मध्ये डायग्राम पहा. म्हणजे सुरुवात तुम्ही इथून करू शकता. ठीक आहे. सुरुवात कुठून करू शकता? तुम्ही इथून करू शकता. काय आहे? द एक्सपान्शन इन द लेंथ ड्यू टू. हा भाग लक्षात ठेवायचा परीक्षा करता. ड्यू टू थर्मल एनर्जी इज कॉल्ड लिनियर एक्सपान्शन. एक वायर आहे, त्याची लांबी किती आहे? L एवढी आहे. त्याला हीट दिली आपण. त्या हीटमुळे टेम्परेचर किती वाढलेलं आहे? डेल्टा टी एवढं टेम्परेचर वाढलेलं आहे. चेंज केलंय आपण त्याचं टेम्परेचर. कसं चेंज केलंय? हीट देऊन टेम्परेचर काय केलं? चेंज केलं. त्याच्यामुळे काय झालं? लेंथ आधी एवढी होती, आता लेंथ किती झाली? एवढी झाली. म्हणजे कितीने वाढली लेंथ? डेल्टा एलने. म्हणजे इकडे किती असेल लेंथ? कितीने वाढली? डेल्टा L/2 नी इकडे वाढली. डेल्टा L/2 नी या बाजूला वाढली. दोन्ही बाजूला डेल्टा L/2 नी वाढली. पण टोटल किती वाढली? डेल्टा L वाढली. आता याच्यामध्ये ह्या लिनियर एक्सपान्शन मध्ये हा जो रेशो आहे डेल्टा L/L, ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण? चेंज अपॉन ओरिजिनल. इट इज अ फ्रॅक्शनल चेंज. याला काय म्हणतो आपण? फ्रॅक्शनल चेंज. तर हा फ्रॅक्शनल चेंज कशावरती अवलंबून असतो? तर फक्त आणि फक्त टेम्परेचरवरती अवलंबून असतो. म्हणजे या ठिकाणी जेवढं टेम्परेचर तुम्ही वाढवाल तेवढं या ठिकाणी तो फ्रॅक्शनल चेंज काय होतो? वाढतो. याचा अर्थ काय का? याचा अर्थ असा होतो की इकडे जाऊयात आपण वरती. ठीक आहे. याच्यामध्ये काय दिलंय बघा. हा फ्रॅक्शनल चेंज काय कशावरती अवलंबून आहे? डेल्टा टी वरती अवलंबून आहे. जर मी या ठिकाणी डेल्टा एलचा फॉर्म्युला लिहिला, ठीक आहे, डेल्टा एलचा फॉर्म्युला लिहिला, तो फॉर्म्युला असा होईल. एल अल्फा हा कोएफिशियंट आहे, म्हणजे हा साइन काढून टाकला की एक अल्फा कोएफिशियंट भेटतो आपल्याला इंटू डेल्टा टी, कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. म्हणजे चेंज फ्रॅक्शनल चेंज नाही म्हणत मी. चेंज हा कशावरती अवलंबून आहे? 2 गोष्टीवरती अवलंबून आहे. एक ओरिजिनल लेंथ किंवा 3 गोष्टीवरती अवलंबून असं म्हणूयात आपण. एक ओरिजिनल लेंथ, दुसरं चेंज इन टेम्परेचर, त्याला राईज इन टेम्परेचर म्हणूयात, आणि तिसरं नेचर ऑफ मटेरियल ऑफ दॅट बॉडी. ह्या 3 गोष्टीवरती या ठिकाणी हा चेंज अवलंबून आहे. मग याच्यामध्ये ओरिजिनल म्हणजे जर काय, समजा ही वायर आहे, जर मी याचं 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढवलं तर याच्यामध्ये काहीतरी एक्सपान्शन होईल, काहीतरी लेंथ वाढेल. पण मी या ठिकाणी मोठी वायर घेतली आणि त्या मोठ्या वायरचं मी 1 डिग्री सेल्सिअसने मी काय केलं, लांबी जास्त असलेलं वायर घेतलं.
एका डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढवलं तर त्याचं एक्सटेन्शन पण जास्त होईल, त्याचं एक्सपान्शन पण जास्त होईल. म्हणजेच काय, ओरिजिनल लेंथ ज्याची जास्त त्याचं एक्सपान्शन पण जास्त. तर अशा त्या ठिकाणी टेम्परेचरवरती जसं अवलंबून आहे तसं ओरिजिनल लेंथवरती पण हा चेंज अवलंबून आहे. अल्फा जो आहे त्याला अल्फा म्हणतो आपण कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ सॉलिड. इट्स व्हॅल्यूज डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द मटेरियल. मग याच्यावर या अल्फाचा आपला फॉर्म्युला इथे डिराईव्ह केला आहे. तो फॉर्म्युला काय येतो, तर चेंज अपॉन ओरिजिनल इंटू चेंज इन टेम्परेचर. आता या ठिकाणी हा जो चेंज अपॉन ओरिजिनल इंटू डेल्टा टी हे इथं कसं दिले पहा. सुरुवातीला काय केलंय की 0 डिग्री सेल्सिअसला लेंथ LO आहे असं गृहीत धरलं आहे. त्याच्यानंतर टी या टेम्परेचरला त्याची लेंथ होते LT. तर LT मायनस L0, ठीक आहे, LT मायनस L0 अपॉन L0 इंटू T मायनस T0. तोच फॉर्म्युला परत असा दिला आहे. म्हणजे हा आपल्याला या ठिकाणी कशाला उपयोगाला पडेल, तर आपल्याला न्यूमरिकल सोडवायला उपयोगाला पडेल. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी चालतो अल्फा. मग याच्यावर त्याची डेफिनेशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे. कशाची, याची डेफिनेशन मी जर याची किंमत प्रत्येकाचं मिनिंग लिहिलेलं आहे त्यांनी, ठीक आहे. मी जर ह्याची किंमत मी एक एक कन्सिडर करतोय, ह्या दोघांची किंमत एक एक कन्सिडर करतो. L0 किती 1, म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला या ठिकाणी त्याची लेंथ काय कन्सिडर केली 1 आणि टेम्परेचर राईज किती आहे 1. तर अल्फा बरोबर काय येऊ शकतो, राईज इन किंवा इन्क्रीज इन लेंथ येऊ शकतं. मग कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ अ सॉलिड, डेफिनेशन लक्षात ठेवायची आपल्याला, इज दस डिफाइन्ड ॲज, डेफिनेशन कशी आहे तुम्ही पण पाहू शकता, इज डिफाइन्ड ॲज increase in the length per unit original length at 0 degree Celsius for 1 degree rise in temperature. हा सेंटीग्रेड नाही लिहिला तरी चालेल, हा सेंटीग्रेड नाही लिहिला तरी चालेल, ठीक आहे. म्हणजे कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, कारण हा फॉर्म्युला कसा आहे, अल्फा इज इक्वल टू LT मायनस L0 अपॉन L0 इंटू T मायनस T0 असा फॉर्म्युला आहे. मग याची किंमत 1 घेतली आहे, त्याच्यानंतर L0 ची किंमत जर 1 घेतली आपण, तर मला हा अल्फा असा डिफाईन करता येतो. काय, इट इज अ increase in the length per unit original length at 0 degree Celsius for 1 degree rise in temperature. मग हा अल्फा जो आहे त्याचं एकक या ठिकाणी पुढे भाग आहे दिलेला आहे. तर त्याचं एकक आहे पर डिग्री सेल्सिअस किंवा पर केल्विन. आता याची व्हॅल्यू इतकी लहान असते, इट व्हॅरीज ओनली अ लिटल विथ द टेम्परेचर. द मोस्ट प्रॅक्टिकल पर्पज अल्फा कॅन बी अज्युम्ड टू बी कॉन्स्टंट फॉर पर्टिक्युलर मटेरियल. तर अशामध्ये या ठिकाणी हा परत तोच फॉर्म्युला त्याने 1-2च्या स्वरूपात लिहिलेला आहे, त्याची गरज नाही. इथेपर्यंत आपल्याला त्याचे फार महत्त्वाचा भाग कोएफिशियंट, त्याचा फॉर्म्युला आहे ना, एक्सपान्शन कसं होतं, अल्फाचा फॉर्म्युला, त्याची डेफिनेशन आणि त्याचा अल्फाचा फॉर्म्युला. तर अशा दोन गोष्टी त्यामध्ये या लिनियर एक्सपान्शनमध्ये आल्या पाहिजे. तर याच्यानंतरचं जे एक्सपान्शन जे आहे ते आपण पुढच्या तासात पाहूयात, कारण आज 8 मार्च आहे ना, 8 मार्चचा कार्यक्रम चालू आहे या सभागृहामध्ये. तर आपण इथेच थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.